सध्या राजकीय पक्षांना इलेक्ट्रोल बॉन्ड्सच्या माध्यमातून देणगी मिळत असते. वेगवेगळ्या संस्था, कंपनी आणि इव्हन आपण सुद्धा आपल्या आवडत्या पार्टीला देणगी देऊ शकतो. याचाच भाग म्हणून वेदांता कंपनीनं 547 कोटी रुपये हे इलेक्ट्रोल बॉन्डच्या माध्यमातून पॉलिटिकल पार्टीला देणगी म्हणून दिलेले आहेत. आणि विशेष म्हणजे हे सर्व काही लीगल आहे. राजकीय स्वार्थासाठी तयार केलेली ही एक नियोजनबद्ध स्कीम आहे असा आरोप या योजनेवरती होत असतो आणि याची माहिती सर्वसामान्य नागरिकांना मिळत नाही असं सुद्धा म्हटलं जातं. तसंच या एकूण योजनेअंतर्गत या बॉन्ड अंतर्गत राजकीय पक्षांना देण्यात येणाऱ्या देणगीवरती कर सुद्धा आकारला जात नाही. 2018 मध्ये सुरू झालेल्या या योजनेतील घटनात्मक वैधतेला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिलं गेलं होतं, ज्याच्यावरती रीतसर सुनावणी झाली आणि आता सुप्रीम कोर्टाने या संदर्भातला निकाल जो आहे तो राखून ठेवलेला आपल्याला दिसून येतोय. सरकारनुसार या बॉन्डमुळे राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणगीमध्ये एका पद्धतीची ट्रान्सपरन्सी आलेली आहे आणि याच्यातला काळा पैसा संपलेला आहे. तर याचिकाकर्त्यांचा प्रश्न असा आहे की या एकूण योजनेमध्ये ट्रान्सपरन्सीच नाहीये म्हणून. आता हा संपूर्ण विषय नेमका आहे काय हे आपण सविस्तरमध्ये समजून घेऊयात. इलेक्ट्रोल बॉन्ड म्हणजे काय हे जाणून घेऊयात. चर्चा का होतीये ते समजून घेऊयात. या बॉन्डच्या खरेदीनंतर तुम्हाला त्याच्यावरती व्याज मिळतं का, तुम्हाला रिटर्न्समध्ये काही मिळतं का, हेही जाणून घेऊयात. आणि सुप्रीम कोर्टामध्ये सरकारने नेमकं त्यांचं म्हणणं काय मांडलेलं आहे त्याच्यावरती सुद्धा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल भिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. राजकीय पक्षांना देणग्या या कायमच मिळत आलेल्या आहेत. अगदी सुरुवातीपासून यांना देणग्या मिळत आलेल्या आहेत. फक्त त्याच्यामध्ये पारदर्शकता नव्हती असं विद्यमान सरकारचं म्हणणं आहे. आणि याच्यामध्ये पारदर्शकता यावी म्हणून इलेक्ट्रॉन बॉन्ड योजना 2018 मध्ये लागू करण्यात आली होती, ज्यानुसार कोणतीही भारतीय व्यक्ती, समूह किंवा संस्था इलेक्ट्रोल बॉन्ड विकत घेऊ शकतो. आणि हे इलेक्ट्रोल बॉन्ड्स जे आहेत हे प्रॉमिसरी नोट सारखे असतात. या योजनेतील तरतुदीनुसार पीपल्स रिप्रेझेंटेशन ॲक्ट, ज्याला लोकप्रतिनिधी कायदा म्हणतो, 1951चा कलम 29 याच्या अंतर्गत नोंदणी झालेल्या राजकीय पक्षांनाच देणगी मिळवता येते. याला जोडूनच अशी सुद्धा तरतूद आहे की मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या पक्षाला 1% जास्त मतं मिळाली आहेत तो पक्ष देणगी मिळवण्यास पात्र ठरतो. आता इंटरेस्टिंग फॅक्ट अशी आहे की 2018 पासून 2022 पर्यंतच्या 5 वर्षामध्ये जवळपास 10,000 कोटी रुपयाच्या बॉन्डची विक्री झालेली आहे. आणि सर्वाधिक विकले गेलेले बॉन्ड जे आहेत हे 1 कोटी रुपयाच्या किमतीचे आहेत. आता बॉन्ड म्हणलं की आपलं परसेप्शन असं आहे की या बॉन्डवरती काही ना काहीतरी रिटर्न्स मिळणारच, आणि जे की खरं आहे, कारण की आपली एकूण धारणाच तशी झालेली आहे. पण इलेक्ट्रोल बॉन्ड्स जे आहेत याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचे रिटर्न्स ते घेणाऱ्या किंवा विकत घेणाऱ्या व्यक्तीला मिळत नाहीत, समूहाला मिळत नाहीत, संस्थेला सुद्धा मिळत नाहीत. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मचा अहवाल असा सांगतो की सर्वाधिक म्हणजे जवळपास 60 ते 65% देणगी ही एकट्या भारतीय जनता पार्टीला मिळालेली आहे. कदाचित म्हणूनच या योजनेला चॅलेंज केलं गेलं की सत्ताधारी पक्षाला जास्त याच्यामध्ये देणगी मिळालेली आहे आणि ही योजना स्थगित करण्याची मागणी सुद्धा केली गेली. सुप्रीम कोर्टाने अर्थातच स्थगितीला नकार दिला आणि केंद्र सरकार तसेच इलेक्शन कमिशन यांना त्यांची भूमिका स्पष्ट करण्यास सांगितलं होतं. आता याच सर्व केसेसच्या संदर्भातली सुनावणी पूर्ण झालेली आहे आणि अंतिम निकाल आता सुप्रीम कोर्टाने राखून ठेवलेला आहे. यासोबतच सुप्रीम कोर्टानं इलेक्शन कमिशनला 30 सप्टेंबर 2023 पर्यंत राजकीय पक्षांनी कमवलेल्या उत्पन्नाचा डेटा सादर करण्यास सुद्धा सांगितलेले आहे. आता एक मजेशीर बाब अशी आहे की देणगी देणारा आणि घेणारा सोडून सामान्य लोकांना ही योजना म्हणजे गुंतवणूक योजना वाटत आलेली आहे, कारण की याच्याविषयीची स्पष्टता अजूनपर्यंत नाही. आणि यामुळेच याचिकाकर्त्यांचं म्हणणं असं होतं की सर्वसामान्य लोकांना या योजनेची आणि याद्वारे मिळणाऱ्या देणग्यांची माहिती मिळायला हवी. आता सरकारतर्फे अटॉर्नी जनरल यांचं म्हणणं असं आहे की नागरिकांना सर्व काही जाणण्याचा अधिकार असू शकत नाही. मग नेमक्या कोणत्या ट्रान्सपरन्सीबद्दल सरकार बोलतंय हे काही समजायला मार्ग नाही, कारण की अटॉर्नी जनरल म्हणतायत की नागरिकांना सर्व काही जाणून घेण्याचा अधिकार नाही. सरकार म्हणते की ट्रान्सपरन्सी असावी म्हणून आम्ही ही योजना आणलेली आहे. मग हे दोन्हीही कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट आहेत. सरकारच्या या भूमिकेमुळे कलम 19 जे आहे, जो आपला मूलभूत अधिकार आहे, त्याचं सुद्धा उल्लंघन होत असल्याची टीका केली जाते. आता
पारदर्शकतेचा मुद्दा सुद्धा या निमित्ताने चर्चेला जातोय. कंपनी कायदा 2013 मध्ये अमेंडमेंट करण्यात आली, ज्यानुसार कंपन्यांना त्यांच्या तोट्यामध्ये किंवा नफ्यामध्ये या पॉलिटिकल देणगीची माहिती देण्यापासून सूट देण्यात आलेली आहे. मग पारदर्शकतेला कुठेतरी जाऊन खो बसतोय असं म्हटलं जाते. यासोबतच इलेक्ट्रोल बॉन्ड जे आहेत, हे विधेयक जे आहे, हे धन विधेयक म्हणजे मनी बिल म्हणून मांडण्यात आलं होतं, की ज्यानुसार राज्यसभेला याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीची पॉवर नाही आहे आणि एकूणच चर्चा करण्यास सुद्धा वाव फार कमी मिळतो. असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्मनुसार जे काही पैसे मिळालेले आहेत या बॉन्डच्या स्वरूपातून, त्याच्यातील 5,272 कोटी रुपये हे BJPला मिळालेले आहेत आणि काँग्रेसला 952 कोटी रुपये मिळालेले आहेत आणि तृणमूल काँग्रेसला 767 कोटी रुपये आणि इतर पार्टीजला बाकी पैसे. आता अशी सुद्धा टीका होते की या बॉन्डद्वारे फॉरेन कॉर्पोरेट हाऊसेस आपल्या इथली लोकशाही जी आहे ही लोकशाही कंट्रोल करतील. पण अजूनपर्यंत त्या संदर्भातली कोणतेही पुरावे समोर आलेले नाही आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा स्टँड सुद्धा या निमित्ताने फार महत्त्वाचा आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की या बॉन्डद्वारे ब्लॅक मनी, मनी लॉन्ड्रिंग यासारख्या घटना होऊ शकतात आणि त्याच्यामुळे त्यांनी या एकूणच यंत्रणेला अपारदर्शक आर्थिक यंत्रणा म्हणलेलं आहे. आता सरकारचं म्हणणं आहे की या योजनेद्वारे पारदर्शकता वाढेल, पण आरोप असे होत आहेत की प्रत्यक्षात ही योजना जी आहे त्याच्या उद्देशाच्या अगदी उलट आहे. दुसरं असं म्हणणं आहे की SBIद्वारे ही सर्व योजना अंमलात आणली जातीये. मग अपोजिशनला देणगी कोण देतंय याची सर्व माहिती गव्हर्नमेंटला मिळेल आणि मग देणगी ज्यांनी दिलेली आहे अपोजिशनला त्यांना टार्गेट करणं सोपं होऊ शकतं आणि ही योजना एकूणच सत्ताधाऱ्यांना अधिक लाभदायी असल्याची सुद्धा टीका होताना दिसतीये. सामान्य नागरिकांना देणगी देता यावी असा या योजनेचा उद्देश होता, पण सर्वाधिक विक्री ही 1 कोटीच्या बॉन्डची झालेली आहे. अर्थातच सामान्य नागरिकांनी ही देणगी दिलेली नसणार आहे आणि म्हणूनच या उद्देशालाच कुठेतरी हरताळ फासला गेलाय असं म्हटलं जातंय. आता या बॉन्डसाठीची प्रिंटिंग आणि SBIची एकूण यंत्रणा जी आहे ही सर्व काही सामान्य करदात्याच्या पैशातून चालते. मग सरकारकडून या योजनेबद्दल माहिती का दिली जात नाही, देणगी कुणी दिली याची माहिती का दिली जात नाही, ट्रान्सपरन्सी का मेंटेन केली जात नाही, असा प्रश्न सुद्धा विचारला जातोय. सर्वाधिक बॉन्ड्सची विक्री ही मुंबईमधून झालेली आहे, त्यापाठोपाठ कोलकाता, त्यापाठोपाठ हैदराबाद, त्यापाठोपाठ नवी दिल्ली आणि चेन्नईमधून झालेली आपल्याला दिसून येते. सुप्रीम कोर्टामध्ये बाकी सर्व मुद्द्यांपेक्षा महत्त्वाचे मुद्दे हे होते की ही देणगी जी दिली जाते त्याची वैधता काय आहे आणि याचा सोर्स नेमका आहे काय. सर्वच राजकीय पक्षांना समान संधी मिळत नाहीये या देणगीमध्ये, हाही एक महत्त्वाचा मुद्दा होता. सॉलिसिटर जनरल यांनी सुप्रीम कोर्टामध्ये असा मुद्दा मांडला की देणगीदारांकडून मिळालेल्या देणगीकडे लाच म्हणून पाहिलं जाऊ नये. एखादा व्यापारी एखाद्या पक्षाला देणगी देतो कारण की तो पक्ष व्यवसायासाठी चांगलं वातावरण निर्माण करत असतो आणि त्यांनी हे सुप्रीम कोर्टामध्ये मांडलेलं आहे आणि हे सर्वांसमोर आहे आणि कदाचित त्यांच्या या मुद्द्याला धरूनच वेदांता समूहानं CSR फंडापेक्षाही जास्त रक्कम राजकीय पार्टींना देणगी म्हणून दिलेली आहे आणि तसं त्यांच्या वार्षिक अहवालात सुद्धा नमूद करण्यात आलेलं आहे. असा हा संपूर्ण विषय. तुम्हाला जर का हा विषय आवडला असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. या विषयाविषयी तुमचं काही मत असेल ते सुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.